देवा, तुम्हाला देखील ठाऊक आहे की जेजुरीतले वातावरण हे चांगले नाही. इथे जे काही घडतं आहे त्याचा उपयोग कुंभक सारख्या कुप्रवृत्ती करून घेणार. इतर कुणालाही हे जाणवत देखील नसेल की जेजुरीवर अशुभाचे सावट आहे. पण ह्या राज्याचा प्रधान म्हणून मला सतर्क राहणं आवश्यक आहे. कुंभक, तू जर तुझी ही कृत्य आवर्ती घेतली नाहीस तर श्री खंडेरायांच्या क्रोधाला तुला सामोरं जावं लागेल. आणि जर श्री खंडेरायांचा क्रोध अनावर झाला तर तुझा मृत्यू निश्चित आहे, हे ध्यानात ठेव. आज किती दिवसांनी आपण असा एकत्र वेळ घालवला नाही. तुम्ही सदैव असंच माझ्या सोबत असावं, या व्यतिरिक्त मला दुसरं काही नको. म्हाळसा, मी सदैव तुझ्या सोबतच असेन. पण आज मला तुला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे. काय सांगणार आहात तुम्ही? म्हाळसा, तू माझी पत्नी आहेस, तसेच ह्या जेजुरीची सम्राज्ञी आहेस. सर्व काही शुभ घडत असताना काही अशुभ प्रवृत्तींना अनेकदा ते बघवत नाही. चांगल्या चालत असलेल्या गोष्टींमध्ये ते वितुष्ट आणायचा प्रयत्न करतात. तुम्ही कोणाबद्दल बोलता आहात? म्हाळसा, मला तुला आज असे सांगायचे आहे की काही अशुभ शक्ती जेजुरीमध्ये विघ्न आणण्यासाठी सज्ज होत आहेत. आणि म्हणून मला तुला आज एक अशी शक्ती द्यायची आहे की ज्यामुळे तू ह्या अशुभ शक्तींना सामोरे जाऊ शकशील. अशुभाला तू कडक शासन सहज देऊ शकशील. तुम्ही मला अशी कोणती शक्ती देणार आहात? आणि त्यासाठी आपल्याला कुठे जावे लागणार आहे का? नाही म्हाळसा, ती शक्ती तुझ्यातच आहे, परंतु तुला त्या शक्तीची ओळख नाही, एवढंच. म्हाळसा, तुझे डोळे बंद कर. मला तेजस्वी अशी एक स्त्री दिसली. कोण होती ती स्त्री?